श्री संत गाडगे महाराज बालगृह बनोसा येथे शासनाच्या परिपत्रकानुसार रोहिणी फाउंडेशन दर्यापूर व श्री संत गाडगे महाराज बालगृह बनोसा दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बालगृहामध्ये वीर बालक दिन साजरा करण्यात आला। सुरुवातीला रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांनी वीर बालक दिनाच्या निमित्ताने गाडगे बाबांच्या व वीर बालक प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार हारार्पण केला। त्यानंतर रोहिणी फाउंडेशनचे सचिव निलेश पारडे यांनी वीर बालक दिनाचे महत्त्व बालगृहातील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व बालकांनी एक ध्येय पकडून त्या ध्येयाच्या मागे लागणे खूप गरजेचे आहे। त्यासाठी बलिदान दिले तरी चालेल, पण मागे हटता कामा नये असे मत निलेश पारडे यांनी व्यक्त केले। त्यानंतर बालगृहाचे संचालक गजानन देशमुख यांनी बालकांनी वीरता आपल्या शरीरात निर्माण केली पाहिजे, बालकांनी निडर असलं पाहिजे आणि कोणत्याही अडचणींचा सामना केला पाहिजे असे मत व्यक्त केले। वीर बालक साजरा करतेवेळी बालगृहाचे संचालक गजानन देशमुख, किशोर ठाकूर, संतोष मिसाळ, निलेश पारडे, स्नेहल धनिष्कार, रितिका देशमुख, अमोल कंटाळे, राहुल ठाकरे व बालगृहातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते। कबड्डी खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बालगृहाचा विद्यार्थी तेजस आंबुलकर याचा शाल, पुष्पहार, स्मृती चिन्ह देऊन रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। त्या प्रसंगी बालगृहातील विद्यार्थ्यांनी गाडगे बाबांचे आवडते भजन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सामूहिकरित्या सादर केले। आपण साजरा करत आहोत हा म्हणजे आता नव्यानेच भारत सरकार म्हणजे आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आजच्या दिवसापासून सुरू केला आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की ज्या वेळेस मुघल होते त्या काळात धर्मांतर बदलसाठी सगळं म्हणजे पंजाबमध्ये सर्व शीख लोकांना एकत्रित जमा करून त्यांना एकतर धर्म परिवर्तन करा किंवा मग शहीद व्हा असे जेव्हा एक फरमान काढलं, त्यामध्ये प्रामुख्याने जवाहर सिंग जे आपण जे फोटो पाहत आहेत आणि यांचे जे 4 मुलं आहेत यांचे जेव्हा हे आलं व तुम्ही धर्मांतर करता काय, पण यांनी म्हणजे इतकं निडर होऊन असे वीर बालक त्यांनी नाही म्हटलं। त्यावेळेस 2 मुलं जे होते मोठे त्यांच्या मुलाला मारून त्यांच्या म्हणजे हृदयातलं कलेजा काढून त्याच्या वडिलाच्या तोंडात टाकला तरी पण ते बदलले नाही, इतके ते धर्मासाठी त्यावेळेस कटिबद्ध होते आणि 2 मुलांना जिवंत भिंतीत म्हणजे दफन केलं। असे ते क्रूर लोक त्यावेळेसही धर्मांतर हे ठेवलं। त्याच पार्श्वभूमीवर जे आपल्या महाराष्ट्रात भारतात जे वीर बालक काहीतरी वीर कार्य करतात, की जसं आज तुम्ही पाहिलं असेल राष्ट्रपती हस्ते किरण थापा या मुलीला बक्षीस मिळालं, तर तिची असं आहे की त्यावेळेस सिलेंडर स्फोट होऊन जवळपास 36 जणांचा जीव जाणार होता, पण त्या मुलींना तो सिलेंडर उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्या 36 जणांचा जीव वाचवला। अशा मुलीला आज म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला। म्हणून तो दिवस आता आपल्याला आपल्या प्रत्येक बालगृहात, शाळेत, सर्व ठिकाणी साजरा करण्याचा आदेश आणि किंवा एक नोटीस काढून सर्वांना दिला। त्याप्रमाणे आपण आज हा वीर बालक दिवस आपल्या बालगृहात साजरा करत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून किशोर ठाकूर व प्रमुख उपस्थित अतिथी म्हणून बालगृहाचे संचालक सन्माननीय गजानन देशमुख आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून वैभवजी नारखेळकर, संतोष मिसाळ, शिक्षक, स्नेहल धनिष्कार, संचालक रोहिणी फाउंडेशन दर्यापूर आणि आकाश आणि या सर्व बालमित्र आपण साजरा करत आहोत। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।